डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळावा, शेतमालाची मूल्य साखळी विकसित व्हावी, शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळवून देऊन कमिशन पद्धत बंद व्हावी, या आणि इतर उद्देशानं शासनामार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना केली गेली. तर यात संचालक म्हणून शेतकऱ्यांनाच घेतलं गेलं. मात्र या कंपन्यांमध्ये संचालक झाल्यामुळं गरीब शेतकऱ्यांच्या सर्वच शासकीय योजनांचा लाभ बंद झालाय. एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीतील संचालकांप्रमाणेच फार्मर प्रोड्युसर कंपनीतील संचालकांनाही डिन नंबर म्हणजेच डायरेक्टर इन्फॉर्मेशन नंबर मिळत असल्यामुळं दोन्ही संचालक सारख्याच उत्पन्न गटातील असल्याचं सरकारी दप्तरी दिसतंय. त्यामुळं एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतील संचालकाप्रमाणे फार्मर प्रोड्युसर कंपनीतील संचालकांना शासकीय योजनांची गरज नसल्याचं समजून शेतकरी संचालकांचं PM किसान, लाडकी बहीण, रेशन धान्य अशा योजना बंद झाल्याचं फार्मर प्रोड्युसर कंपन्यातील शेतकरी संचालकांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यासाठी कंपनी स्थापन केली, शेतकऱ्यासाठी काम करतो, त्यासाठी संचालक झाला आणि त्या संचालक झाल्यावर आमचे PM किसानचे पैसे आणि लाडक्या बहिणी पैसे राशन बंद झालं. शासनाने ते चालू करण्यात यावे. शासनाने त्या लाडक्या बहिणीचे पैसे चालू ठेवावं, सन्मान निधी चालू ठेवावं आणि राशन चालू ठेवावं. शेतकरी एखाद्या कंपनीचा संचालक झाला म्हणजे तो श्रीमंत झाला असं होत नाही. या फार्मर प्रोड्युसर कंपनीतील शेतकरी संचालक अजूनही शेतीवरच अवलंबून आहेत. विशेष म्हणजे अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमध्ये बहुतांश महिला संचालक आहेत. त्या तर अजूनही एखाद्याच्या शेतामध्ये कामाला जात आहेत. मात्र त्यांचा केवळ कंपनी कायद्यानुसार डिन नंबर काढल्यामुळं त्यांचे लाभ बंद झालेत. तर ज्यावेळेस शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन होत असताना शेतकऱ्याला डायरेक्टर इन्फॉर्मेशन नंबर काढल्याशिवाय त्या कंपनीची स्थापना होत नाही. जेव्हापासून संचालक झालेत तेव्हापासून त्यांचं राशन बंद झालंय, लाडक्या बहिणींचे पैसे येणं बंद झालंय, PM सन्मान निधी बंद झालाय. आज भारतामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना 50,000पेक्षा जास्त झाली असून महाराष्ट्रामध्ये त्याच्यातील 40% हा भाग महाराष्ट्रातला आहे. त्यातले त्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कंपन्यांची स्थापना झालेली आहे. ती संख्या आहे 2,500 पेक्षा जास्त. आज प्रत्येक कंपनीमध्ये स्थापना होत असताना 10 संचालक प्रमोटर्स असतात. अशा मिळून 50,000 कंपन्यांमाध्यमातून 5 लाखापेक्षा जास्त संचालक आज कंपन्यांमध्ये काम करत आहेत आणि या सर्वांचा लाभ हा बंद झालेला आहे. अशाने एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर असलेला व्यक्ती असेल, उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर कॉर्पोरेट MNC कंपन्या ज्या असतात त्या लेवलच्या डायरेक्टरांना देखील डिन नंबरची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये काम करणाऱ्या संचालकालाही डिन नंबरची आवश्यकता असते. त्यामुळं त्यांचे पद हे MCAच्या नजरेतनं सारखेच आहे. परंतु संचालक होणारा शेतकरी वर्ग आहे तो खुरपायला जात आहे, कुठे खांदणी करायला जात आहे आणि त्यांना संचालक म्हणून आता कंपन्यांमध्ये काम करत असताना ते लगेच श्रीमंत झालेले नाहीयेत. ते एक सर्वसामान्य शेतकरी आहेत, पण त्यांच्या ह्या योजनांची त्यांना गरज असताना त्या बंद झालेल्या आहेत. 2025 वर्षाअखेर राज्यात जवळपास 15,000 फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्यात. तर अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 2,500 कंपन्या स्थापन झाल्यात. त्यात प्रत्येकी 10 संचालक असतात. त्यामुळं अशा शासकीय योजना बंद झालेल्या संचालकांची संख्या प्रचंड मोठी आहे. दरम्यान शासकीय योजना या वेगवेगळ्या विभागामार्फत चालवल्या जात असल्यामुळं लाभ बंद झालेल्या शेतकरी संचालकांना प्रत्येक विभागाकडे पाठपुरावा करणं शक्य नाही. त्यामुळं शासनानंच याबाबत ठोस धोरण राबवण्याची गरज आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर.
संपर्क 9372 012 044.